ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजी महापालिका निवडणूक रिंगणात मनसे उतरणार। 10, 11 आणि 15 प्रभागात उमेदवार उभे करण्याचा निर्धार। इचलकरंजी महानगरपालिका प्रभाग क्रमांक 10, 11 व 15 मधून निवडणूक लढवण्याचा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकीत घेण्यात आला। सदरची बैठक महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय इचलकरंजी येथे आनंदीबाई कर्वे विद्या मंदिरच्या पटांगणामध्ये घेण्यात आली। 10, 11 व 15 प्रभागमधील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन काम करणाऱ्या उमेदवारांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला। कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वच उमेदवार निवडून आणण्यासाठी भागाभागात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन तातडीने इच्छुक मनसेच्या उमेदवारांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला। मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम व जिल्हा सचिव प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सदरची बैठक घेण्यात आली। जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील तसेच महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा बेगम नदाफ, मनसेचे रोजगार विभागाचे तालुका संघटक रमेश पसलादे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। बैठकीला 10 व 11 प्रभागातील नागरिक व कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख, तालुका अध्यक्ष शशिकांत कांबळे, शाहनवाज चांद कोटी, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख, तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे, शहर अध्यक्ष सुवर्ण शिंदे आदी पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली। यावेळी चंदूरगाव अध्यक्ष बाबू पुजारी, कुरुंदवाड गावा अध्यक्ष जहीर मोमीन, शिरदवाड गावा अध्यक्ष सागर आरके, शहर उपाध्यक्ष राजेश मोरे, सलीम खानापुरे, हसन शेख, प्रकाश पाटील, कोथळीचे श्रीरंग यादव, आदिल नदाफ, महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्ष प्रियंका पाटील, आयशा डांगे, सविता ज्योती, मंगल खरात, सुप्रिया पवार, रेश्मा बदामी, लक्ष्मी सुतार, संध्या मांडवकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच सायकलपटू कृष्णात गोंदुकुप्पे यांनी 16 दिवसात 4250 किलोमीटरने सायकल प्रवास केल्याबद्दल त्यांचा सत्कार युवा नेते सलीम खानापुरे व सामाजिक कार्यकर्ते हसन शेख यांच्या हस्ते करण्यात आला। महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील, इचलकरंजी।